आनंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदिवल्लभं समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधं कंजनेत्रं सदयधवलः संविठ्ठलं चिन्तयामि। श्रीमंगलानि भवन्तु। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। श्री सुखमुनी परम भक्ति नाना करिने गाई जारी करिता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, तुझ भगवंता। वेद तरुचे मधुर फळ, माधुर से सोज्वळ, आत्मारा मुनी शिकळ, देऊनी धारी जन सुफळ। पापणी आरी हवनी भव जल करणी दीपतिता, आरती करू तुझ भगवंता। तेरा साथी वाणी सार्थक हरि गुण गाओनी, सदपुराणे मुकुटमणि परम प्रेमामृत चरणी। सेविता भाविक भक्ता उदार दाता, मोक्ष तत्वता देहाता, आरती करू तुझ भगवंता। रमते जनु मानस तीर्था, द्वादश सोपाणी युक्त, निर्मळ भजवे धरिता, विहरे हरि हंस चित। लोक सुखमये संत निज पुढे सेवनी रमरे, दान हर फले रस पिता, आरती करू तुझ भगवंता। अवतार महिमा दाता, देना कोण सदा, कीर्तन काराचा, देवा कविवर संताचा, प्रभेदा हृदयंतरीचा तमहरता, आरती करू तुझ भगवंता। तनवे हात देवी मन पूर्ण अनन्य होता शरण, चितकडे जन्मावरण, शांती नागरी वगती पुनपते ते होनी माता, आरती करू भगवंता। जय जय भागवता, आरती करू भगवंता, आरती करू भगवंता, आरती करू भगवंता। वेळाला पाहिजे रुक्माई गोपा रुक्माई, बोल शिवा मल्हारीचा येळको येळको घे। विश्वाचं विश्व चैतन्य असलेला भगवान शिव परमात्मा, आवाज वाढवा, करण्याचा आवाज वाढवा, भोंग्याचा, समोरच्या टॉपचा आवाज वाढवा, साऊंडचा आवाज आणि मॉनिटरचा माझा। श्री विठ्ठल राम राधे राधे, ओम श्री राम।
भगवान शिवजींच्या कृपाशीर्वादाने त्यांचाच अवतार असलेला श्री खंडोबाराया देवस्थान कमिटी मंडळ श्री क्षेत्र ढाळेगाव अनेक वर्षापासून चालत असलेला हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आजचा कथेचा तृतीय दिवस आणि या तृतीय दिवसाची कथा प्रारंभ करत असताना तुम्हा सर्व संत सज्जन मायबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता पूजा करू नका, अगोदरच थोडा उशीर झालेला आहे. आता सर्वांनी बसून घ्या, आलेल्यांना सांगा नंतर पूजा करायची. आता मध्ये विक्षेप नको. थोडासा उशीर झालेला आहे, 2ला कथा सुरू व्हायला पाहिजे. तरी तुमच्या सर्वांची श्रोत्यांची क्षमा मागतो आणि उर्वरित आपल्याला वेळामध्ये आजची कथा प्रारंभ करायची आहे. कालपर्यंत आपण कथेचा विचार करत असताना भगवंतांनी सगळ्यांना दर्शन देत 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 भीष्म पितामह भीष्माचार्य यांच्याकडे आलेले आहेत आणि विनंती केली, महाराज पांडवांना काही हितोपदेश करा. आणि त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलेलं आहे, देवा धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. प्रत्यक्ष धर्म म्हणजे तू आहेस, सत्य म्हणजे तू आहेस. आणि तुझ्यामुळेच हे सगळं अशा प्रकारचं युद्ध धर्माच्या बाजूने विजय झालेला आहे. आणि काय उपदेश करणार. तरी सुद्धा भीष्माचार्यांनी पांडवांना महत्वाचा उपदेश केलेला आहे. आणि भगवान कृष्ण परमात्मा प्रसन्न झालेले आहेत. मागा भीष्माचार्य, काय मागायचंय. आणि त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलं, काय मागायचंय आता भगवंता. काय मागायचे तुझ्याकडे, दुसरं काही मागायचं शिल्लक नाहीये. माझी कर्माची गती, ज्याप्रमाणे माझं कर्म असेल तसा मी बाणाच्या शय्येवर या ठिकाणी पडलेला आहे. बस एवढीच विनंती देवा. माझं मरण जवळ येत असताना आता माझं मरण तुझ्या दृष्टी समोर व्हावं. मी तुझ्या समोर या ठिकाणी पडलेला आहे. भगवंतांनी भीष्माचार्यांकडे पाहिलं. अत्यंत आनंद वाटलेला आहे महाराज, आनंद वाटला. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गाताना थोडासा विको द्या ऑपरेटरजी. अतिशय सुंदर साऊंड सिस्टम. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम
इको द्या. लेके तब प्राण तन से निकले. काय शब्द आहेत. हे भगवंता, हे कृपानिधान, हे योगेश्वर, माझा मृत्यू समय येत असताना एवढी विनंती आहे, तुझं नाव माझ्या ओठावरती यावं आणि माझा मृत्यू व्हावा. काय मागितलं महाराज भगवंताकडे. मागेल ती इच्छा पूर्ण करणारा दया निधान हा श्रीकृष्ण परमात्मा. मला जिवंत कर, मला जीवदान दे. हे बाणाच्या शयेवरचं दुःख, बाण टोचलेले काढ भगवंता, आणि मला सुंदर आयुष्य दे असं मागता आलं असतं. धन मागता आलं असतं, वैभव मागता आलं असतं, राज्य मागता आलं असतं. पण काय मागितलं हो भीष्माचार्यांनी. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. रिपीट दे. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशी बट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. देवा, गंगेच्या तटावरती मी असावं, यमुनेचं पवित्र स्थान माझ्या डोळ्याला दिसावं, आणि त्या क्षणी माझा सावळा श्रीकृष्ण माझ्या जवळ असावा. तब प्राण तन से निकले. मागा मागा भीष्माचार्य, अजून काय पाहिजे. एवढा प्रसन्न व्हावा दे. पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो. ऑपरेटर तिथं बसून राहिले. इको दे, इको. ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. भगवंता, तू माझ्या जवळ असताना तुझा पितांबर माझ्या डोळ्यासमोर दिसावा. पिवळा पितांबर, आणि हे तुझं गोड स्वरूप माझ्या हृदयामध्ये अशा प्रकारचं राहावं. बंद करा. ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. श्री वृंदावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी दल हो, विष्णु चरण का जल हो, जब प्राण तन से निकले. आजही आपण मृत व्यक्तीच्या मुखामध्ये तुळशीचे एक काय ठेवतो. बोलायचं पान ठेवत असतो. तेच खरं आहे. गळ्यामध्ये पवित्र असलेली तुळशीची माळ, हृदयामध्ये पवित्र असलेली रुद्राक्षाची माळ, हृदयावर पवित्र असलेला इष्टलिंग
हेच आपल्यासोबत शेवटी येणार आहे, लक्षात घ्या. सोबत काही नेता येणार नाही. कितीही कमवा, धन जायदाद, गाडी मोटार बंगला, शेती, अब्ज रुपये राहू द्या, शेवटी फक्त नामचिंतन आणि भगवंताचं अशा प्रकारचं ध्यान आपल्या मुखाला यावं. मनामध्ये भगवंताची मूर्ती आहे. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. हे सगळं कमावलेलं दुसरेच खाणार आहे. माग राहिलेले माणसं लोक नातू पंतू पत्रंडू तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा. 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 तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, जय हो. सर्वांनी टाळी वाजवा, जोरात टाळी. खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा. 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 आणि म्हणून शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम, अशा प्रकारचं भगवंताचं ध्यान अत्यंत महत्वाचं आहे. आता इको बंद करा. घे आपल्याकडे कुठे गेले? हा नाहीत का? ठीक आहे. आणि मग अश्वत्थाम्याला पकडल्यानंतर द्रौपदी जवळ घेऊन आलेले आहेत. सांग या दुष्टाला कोणता दंड द्यायचा. 5ही पुत्र आपले मारलेले आहेत. द्रौपदीने सांगितलं, अरे हा ब्राह्मण आहे, ब्रह्महत्या महापाप अशा प्रकारचा, याला सोडून द्या. अरे हा सुद्धा कुणाचा तरी पुत्र आहे. जसा मला वियोग झाला ना माझ्या पुत्रांचा, तसा याच्या आईला सुद्धा होईल. मारू नका. किती दया असेल. आणि मग त्यावेळेला अश्वत्थाम्याचा ब्राह्मण हत्या हे महापाप आहे, मग काय करावं? याचा अपमान करा. मस्तकावर असलेला तो मणी काढून घेतला महाराज. आणि त्यावेळेला अश्वत्थाम्यानं विचार केला, आता मी ब्रह्मास्त्र सोडणार आहे, पांडवांचा कुल नाश करणार आहे. अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं महाराज. उत्तरेच्या गर्भाकडे ब्रह्मास्त्र जायला लागलं. आणि त्यावेळेला उत्तरेनेही भगवंताचा धावा केलेला आहे महाराज.
गर्भामध्ये त्या बाळाला अत्यंत अशा प्रकारच्या वेदना व्हायला लागलेल्या आहेत. भगवंताला हाक मारली महाराज. केशवा माधवा गोविंदा, हे कृष्ण परमात्म्या, पांडवांचा एकुलता एक वंश असलेला अभिमन्यूची पत्नी उत्तरा, तिच्या गर्भामध्ये बाळ आहे आणि ते नष्ट होण्याकरता ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. आणि त्यावेळेला भगवंतांनी स्वतः तिच्या गर्भामध्ये त्या बाळाचं रक्षण केलं. गोपाल कृष्ण भगवान सूक्ष्म रूप भगवंतांनी धारण केलं. अत्यंत शुद्ध सुंदर श्यामवर्ण विजेसारखा चमकणारा पितांबर भगवंतांनी घातलेला आहे. डोक्यावर झळकणारा मुकुट घातलेला आहे, सुंदर लांब 4 भुजा असलेल्या. आणि महाराज त्या शिशुभोवती बाळाभोवती फिरत फिरत भगवंतांनी त्याचं रक्षण केलेलं आहे. जसा सूर्य आपल्या किरणांनी धोक्याला पिटाळून लावतो, त्याप्रमाणे त्या गदेनं तो अस्त्र तेजाला शांत करीत होता. आपल्या जवळ असलेल्या त्या पुरुषाला बघून हा कोण आहे, हा कोण आहे असं त्या बाळाला वाटायला लागलं. विचार करायला लागलं ते बाळ. आणि अशा प्रकारे 10 महिन्याच्या गर्भस्थ शिशूच्या समोर धर्मरक्षक असलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा ब्रह्मास्त्राला शांत केलेला आहे. आणि गर्भामध्ये जाणं भगवंताचं दर्शन घेतलं ते बाळ. काय पुण्याई असेल. आणि सुंदर अशा मुहूर्तावर पंडुवंशीय परीक्षिताचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याचं नावच ठेवलं परीक्षिती राजा. का ठेवलं असेल? आईच्या गर्भामध्येच ज्यानं भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे, आईच्या गर्भामध्येच ज्यानं भगवंताचं परीक्षण केलेलं आहे, त्याचं नाव परीक्षिती नाही का? महाराज युधिष्ठिरांनी प्रसन्न मनानं कृपाचार्य आदी ब्राह्मणांकडून, धौम्य आणि कृपाचार्य या दोघांकडून पुण्याह वाचन करून घेतलेला आहे, जातकर्म संस्कार केलेला आहे, पुष्कळ असं ब्राह्मणांना दान दिलेलं आहे. भगवान विष्णूंनी या बालकाचं रक्षण केलेलं आहे म्हणून सगळे ब्राह्मण ऋषी मुनी त्याला आशीर्वाद देऊ लागलेले आहेत. आणि त्याचं आणखी एक नाव ठेवलं, विष्णुरात असं नाव ठेवलं. भगवंताचा परमभक्त असणारा हा विष्णुरात परीक्षिती आहे. युधिष्ठिर म्हणायला लागले, हा बालक आपल्या उज्ज्वल यशानं आमच्या या वंशाचं पवित्र महात्म्य सगळं अशा प्रकारचं याचं भविष्य सांगा. ब्राह्मण म्हणायला लागले, धर्मराजा, मनुपुत्र असणारी इक्ष्वाकू प्रमाणे हा पुत्र आपल्या प्रजेचं पालन करील. दशरथ पुत्र श्रीरामांसारखा ब्राह्मण भक्त असेल, सत्य आचरण करणारा असेल, दानशूर असेल, तुमच्या वंशाचं हा नावलौकिक अशा प्रकारचं करणार आहे. धनुर्धार्यामध्ये अर्जुनासारखा असेल, सिंहासारखा पराक्रमी असेल, हिमालयासारखा सर्व प्रजेला आश्रय देणारा असेल, ब्रह्मदेवांप्रमाणे याच्या अंगी समता असेल, असे पुष्कळ के सद्गुण त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि यालाच पुढे ब्राह्मण देवतेचा श्राप लागणार आहे हे भविष्य सांगितलं. पहा, पूर्वीचे भविष्यकार हे खरं सांगत होते. सगळं पंचांगण पाठ असते. काही काही माणसं आहेत
आपल्या घरी लहान लेकरू जन्मलं, अगोदर त्याची कुंडली अशा प्रकारची काढून घ्यावी. जे श्रेष्ठ अशा प्रकारचे आहेत, अभ्यासू आहेत, ज्यांना शास्त्राचं अध्ययन आहे, पंचांगणाचं, त्यांच्याकडून अशा प्रकारचं ते काढून घ्यावं. नसले तर हे पोपटवाले मग येतात, भविष्य सांगायचे. रस्त्यावर बसतात, बाजारमध्ये ते पिंजऱ्यामध्ये पोपट घेऊन, हे चिठ्ठ्या ठेवून समोर, पोत टाकून येत बाजारामध्ये. लोकही त्याच्याकडे जातात. तुझे आता त्याला जर भविष्य कळत असलं, सगळं कळत असलं, त्या बाजारामध्ये पोत टाकून कशाला बसत होत? आणि म्हणून श्रेष्ठ अशा प्रकारच्या ब्राह्मणांनी परीक्षितीचं त्या ठिकाणी भविष्य सांगितलेलं आहे. आणि तो श्राप मिळाल्यानंतर भगवत चरणाची सेवा करेल आणि उद्धार होईल परीक्षिती राजाचा. अशा प्रकारचा सगळ्या ब्राह्मणांनी आशीर्वाद दिलेला आहे. हा बालक पृथ्वीवर परीक्षित नावाने प्रसिद्धीला येईल आणि शेवटी सगळ्या पांडवांचं अशा प्रकारचं स्वर्गारोहण झालेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला गेलेले आहेत. व्यथित पांडवांचं परीक्षितीला राज्य देऊन स्वर्गारोहण झालेलं आहे. आणि मग त्यानंतर भगवान स्वधामाला गेलेल्याचं कळालं पांडवांना. आता काय करावं? आणि मग पांडवांनीही ठरवलं, आपणही आता स्वर्गाकडे अशा प्रकारे जायचं आहे. एखाद्या नटाप्रमाणे जसे मत्स्य इत्यादी रूपे धारण करतात, अदृश्य करतात, त्याप्रमाणे त्यांनी ज्या शरीर पृथ्वीवरील भार नाहीसा केला होता, ते शरीर अदृश्य केलं. ज्यांच्या मधुर लीला श्रवणीय आहेत त्या भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी आपलं अंतर्धान अशा प्रकारचं केलेलं आहे, आणि त्याच वेळेला कलियुग अशा प्रकारचा प्रारंभ झाला. भगवान निजधामाला गेलेले आहेत, पांडव स्वर्गारोहणाला गेलेले आहेत. आता सगळं राज्य परीक्षिती राजाकडे आलं आणि परीक्षिती राजाकडे राज्य आल्याबरोबर कलियुगाला सुरुवात बोला की झाली. आणि मग कलियुगाला प्रारंभ झालेला आहे. सगळ्या पृथ्वीचा राजा परीक्षिती त्या ठिकाणी राज्य करतो आहे. आणि असं करत असताना एके दिवशी सहजच परीक्षिती राजांनी आपलं जुनं जे कोठार आहे, भांडार, ते अशा प्रकारचं एका दिवशी चावी घेऊन काढलेलं आहे. त्याच्यामध्ये पाहिलं, आजपर्यंत सगळे ज्या ज्या राज्यावरती आक्रमण करून जे जे मुकुट अशा प्रकारचे आलेले होते, त्या मुकुटाचं परीक्षण करत असताना एक सुंदर मुकुट राजा परीक्षितीला पाहायला मिळाला. आणि ते पाहत असताना तो मुकुट राजा परीक्षितानं आपल्या डोक्यावरती धारण केलेला आहे. तो मुकुट होता जरासंधाचा. राक्षस जरासंध राजे लोकांना मारावं, राज्य बळकावावं, बळजबरीने अशा प्रकारचं युद्ध करावं आणि ते राज्य मिळवावं, असा मुकुट परीक्षिती राजांनी आपल्या डोक्यावर धारण केला. आणि काय सांगावं, तो कली त्या मुकुटामध्ये अशा प्रकारचा होता. कारण राजानं कलीला सांगितलं होतं
तुला 3 ठिकाणी अशा प्रकारची जागा, कारण कलियुगाला सुरुवात झाली आहे, मी कुठे राहू सांगा. आणि मग त्यावेळेला सांगितलं तू 3 ठिकाणी राहा. ज्या ठिकाणी व्यभिचार चाललेला आहे, ज्या ठिकाणी जुगार चाललेली आहे, आणि दुसऱ्याचं लुबाडून जे आणलेलं धन सोनं नाणं, त्या सोन्यामध्ये तू राहा. स्वतः कष्टानं काबाड कष्ट करून मिळवलेलं धन हे अशा प्रकारचं काय होतं, आनंददायी ठरत असतं, सुखदायी ठरत असतं. पण एखाद्याला मारून चोरून आणलेलं धन, लुबाडून आणलेलं सोनं नाणं, त्या सोन्यामध्ये कली अशा प्रकारचं आहे. आणि म्हणूनच आमच्या संत महात्म्यांनी सांगितलं, जोडणी आधन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमाची गाती तो एक पावेला, उत्तम होतीला जीव ठाणी. हो, तो मुकुट घातल्याबरोबर काय देव जाणे कली डोक्यामध्ये शिरला आणि शिकारीची इच्छा निर्माण झाली. घोड्यावर बसलेला आहे राजा, सोबत काही सैनिक आहेत, आणि त्यावेळेला फिरत 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 शिकारी करायला गेलेले असताना महान असणारे शमीक ऋषी, अशा प्रकारचा त्यांचा आश्रम, संन्यासी महात्मे ऋषी मुनी हे आश्रमामध्ये राहायचे नाही का. आश्रमाशी स्थान कोपी गृहा. सुंदर अशा प्रकारचं शमीक ऋषी ध्यानामध्ये बसलेले आहेत. तेवढ्यामध्ये परीक्षिती राजा त्या ठिकाणी आलेला आहे. डोक्यामध्ये कली, आणि असं वाटायला लागलं या ऋषींनी माझं स्वागत करावं उठून. मी या पृथ्वीचा राजा आहे, माझं स्वागत करावं, मला बसण्याकरता आसन द्यावं, मला तहान लागलेली आहे, यांनी पाणी द्यावं, अशी अपेक्षा कोणाकडून केली? ऋषीकडून, गुरु महाराजांकडूनच ही अपेक्षा केली. ऋषी मुनी ध्यानामध्ये बसलेले आहेत, तप करायला लागलेले आहेत. राग आला महाराज राजा परीक्षितीला. जवळच असणारा मृत सर्प राजानं आपल्या बाणाच्या टोकावरती उचललेला आहे आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवला. दुष्ट ऋषी राजाचा अपमान करतो, तहान लागलेली आहे, कळत नाही, निघून गेला राजा. आणि त्यावेळेला ऋषींचे पुत्र असणारे शृंगी ऋषी त्या ठिकाणी आले. लहान खेळत खेळत आले. त्यांनी पाहिलं आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृतसर्प. अरे एवढे मोठे संत महात्मे गुरु, आणि कुणी हा अपमान केला असेल पिताश्रींचा, ज्याने कुणी हा पापकर्म केलेला आहे, 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन त्याचा मृत्यू होईल असा श्राप शृंगी ऋषींनी दिला.
आणि पिताश्रीला उठवलं. पिताश्री उठल्यानंतर ऋषींनी पाहिलं गळ्यामध्ये सर्प आहे. असं कोणीतरी तुमच्या गळ्यामध्ये सर्प मृत सर्प टाकलेला आहे, त्याला मी श्राप दिलेला आहे पिताश्री. काय श्राप दिलास रे? 7 दिवसामध्ये मृत्यू होईल. अरे अरे तो राजा आहे आपला. कळालं महाराज, आता काय करावं? श्राप मागे घेता येत नाही. तो आपला राजा होता, असा कसा श्राप दिलेला आहे? ही गोष्ट राजांना कळाली. महाराज परीक्षित यांना घरी आल्यानंतर तो मुकुट ज्या वेळेला काढून ठेवला, चूक कळाली महाराज. आणि म्हणून बोलत असताना, आचरण करत असताना फार मोठा विचार करण्याची गरज आहे. घाई गडबडीमध्ये मनुष्य कुणालाही अशा प्रकारचं काही बोलून जातो. एखाद्या वेळे ती व्यक्ती फार मोठी असते, त्या व्यक्तीचा अधिकार फार मोठा असतो, आपल्याला माहित नसतं. आणि त्या रागाच्या भरामध्ये आपण बोलू नये ते बोलून बसतो, करू नये ते करून बसतो. आणि नंतर त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतो आणि नंतर उपयोग नाही. ठीक आहे, 7 दिवसामध्ये अशा प्रकारचं मरण आहे, काय करावं? जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. मरणाच्या अगोदर अशा प्रकारचं जीवनमुक्त झालो पाहिजे. मरणाच्या अगोदर जीवनाचं सार्थक झालं पाहिजे असं वाटायला लागलं. आणि त्याच वेळेला राज्य सोडून दिलं महाराज. आणि कुठे निघाले? निघाले वनामध्ये परीक्षित राजा. एवढं मोठं राज्य, सगळी वनस्पती, फुले फुले सगळं अशा प्रकारचं बहरलेलं आहे. एवढं भरभरून राज्य असताना का सोडलं असेल? जीवनाचं सार्थक व्हायला पाहिजे. हे त्या काळच्या राजांना कळतं, पण आपल्याला कळत नाही. 18 भार वनस्पती हरे फुले ओढती, 18 भार वनस्पती. बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, बावी त्या पोखरणी. बोला. बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी फुल स्त्रिया राजराणी व संपत्ती, ज्या घरी कुल स्त्रिया. हे सुख सांडोनिया कासया योग सिरीती, हे सुख सांडोनिया कासया योग सिरीती. तरी दे मदाल सार झोरे बाळा, तरी दे मदाल सार झोरे बाळा. 18 भार वनस्पती फुले फुले ओढती, बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती.
हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. सगळं राज्य अशा प्रकारचे सोडून राजे लोक वनामध्ये गेले. ते काय वेडे होते? ते काय वेडे म्हणावे? निघाले महाराज भगवत प्राप्ती करता. काय करावं? 7 दिवसामध्ये अशा प्रकारचं कल्याण करून घ्यायचंय. मृत्यू 7 दिवसात आहे. तुमचा आमचा हे मृत्यू 7 दिवसात आहे. तुम्ही म्हणाला असं कसं महाराज, असं कसं बोलायले? नेता की काय आम्हाला सगळ्याला? अहो 7च दिवसात आहे. आठवड्याचे वार दिवस किती गुरुजी? 7 दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 7 दिवसामध्येच अशा प्रकारचा काय आहे? मृत्यू आहे. कुणाचा सोमवारी असेल, कुणाचा रविवारी असेल, कुणाचा शुक्रवारी असेल, शनिवारी. पण दिवस किती? बोला की 7 दिवसामध्ये अशा प्रकारचा हा मृत्यू आहे. लक्षात घ्या. म्हणून सप्ताह किती दिवसाचा? 7 दिवसाचा सप्ताह. एका गावामध्ये मी कथा सांगत होतो. अरे आपल्या सर्वांना एक ना एक दिवस अशा प्रकारचं जायचं आहे. 7 दिवसामध्ये आपल्या सर्वांचा मृत्यू आहे. सर्वांना जावं लागणार आहे असं सांगत होतो. एक म्हातारी बाई उठून हसूच लागली. महाराज मी या गावचीच नव्ह, या गावची नव्ह म्हणली मी. तिचं म्हणणं ह्या गावातले माणसं यायला म्हणालीत काय की महाराज अगं तू ढाळे गावची राहाय, पाळे गावची राहाय की नाळे गावची राहाय? नाही का? मृत्यू हा अशा प्रकारचा 7 दिवसामध्ये आहे. मृत्यू डोक्यावर बसलेला आहे. कुठं बसलेला आहे? मृत्यू घेऊन या श्री सुख मानिता संसारी. अरे काय सुख मानून बसला? काय धन घेऊन बसला? काय जमीन घेऊन बसला? काय भांडण तंटा करतात? कशा करता? गावामध्ये एकोपा ठेवा. सर्व जाती धर्माचे लोक एका अशा प्रकारच्या छाया छत्राखाली या. हा यांचा सप्ताह, हा त्यांचा सप्ताह असं म्हणू नका. अरे सगळे आपण एक आहोत. 18 पगड जातीमध्ये संत महात्मे जन्माला आले नाही का? कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेवा सेना नाभी जाण, हरिभक्त. जातीचा संबंध नाहीये. एक आहोत आपण. वारकरी आहोत, भक्त आहोत. कोणी शिवभक्त असेल, हरिभक्त असेल, दत्तभक्त असेल, माझ्या खंडोबारायाची सेवा करणारा भोळा बाबडा भक्त असेल, तोही तेवढ्याच अधिकाराचा आहे. टाळी वाजवा. लक्षात घ्या. तोही तेवढाच आहे. आणि सर्वांनी या ठिकाणी यावं. मरण अशा प्रकारचं सर्वांना आहे. जन्माची मृत्यू जन्माची तारीख सांगता येईल. अहो मी फलाण्या दिवशी जन्मलो, तारीख सांगता येईल. 1970, 1980, 1990. आता इथून पुढेच म्हणावं लागल. लय महागा येता येणार चले गुरुजी. आपल्या गावामध्ये सगळ्यात वैमान
व्यक्ती आहे की नाही, आता किती वयाचे आहेत? 102 वर्षाचे. वा वा वा. आपण राहशाल काय माधव? 102 वर्ष. वा महाराज, हा मृत्यू सांगता येत नाही. जन्माची तारीख सांगता येईल, मृत्यूची तारीख सांगून येत नाही. आज आहे, उद्या नाही. अहो काल होते हो आमच्या सोबत, काल होते, काल आम्ही चहा पिला एकत्र बसलोत, एकत्र बोललोत, आणि आज पहा ना ही कशी घटना घडली, असं म्हणावं लागतं. का तर मृत्यू अशा प्रकारचा आपल्या हातामध्ये नाहीये. परीक्षित राजाला उद्धाराची काळजी. कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै हे खंड येईल कर्म, करुषवेल धर्मा धर्म नाही. आणि म्हणून उद्धाराची काळजी. फिरत 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 पाहिलं कोण भेटेल. आणि म्हणून संतांची संगती अत्यंत महत्वाची आहे. फिरत 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 पाहिलं शुकाचार्य महाराजांचं दर्शन झालं. गोपाल कृष्ण भगवान की. महाराज साधूही तसाच मिळावं लागतं, गुरु महाराजही तसेच मिळावे लागतात. जो आपला उद्धार करू शकेल. शुकाचार्य महाराजांचं दिव्य अशा प्रकारचं दर्शन झालं. चरणावर नतमस्तक झाले परीक्षित. प्रभू उद्धार करून घ्यायचा आहे. 7 दिवसामध्ये अशा प्रकारचा मृत्यू येणार. निश्चय झाला काय रे राजा? निश्चय झाला? कळालं तुला हे सगळं? हो महाराज, लक्षात आलेलं आहे. आपुले कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला. आणि त्यावेळेला चरणावर नतमस्तक झाल्यानंतर सांगितलं श्रीमद भागवताचं अनुष्ठान करावं. 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण करावी. काही नाही राजा, मुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीस. सांगितलं, अभिवचन दिलेलं आहे. आनंद वाटला, आनंद वाटला. आणि श्री गुरु महाराजांच्या चरणावर बसून परीक्षित राजा श्रीमद भागवताचं श्रवण करू लागलेला आहे. आज 3रा दिवस. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. सर्वांनी टाळी वाजवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव टाळी जोरात वाजवा टाळी. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव टाळ्या वाजवल्या पण तुम्ही मुखानं म्हणलं नाही बरं का. आज थोडीची संख्या वाढली आमच्या माता माऊलीची. काम सरले का शेतातले? ते कशाचे सरतात महाराज, ते चालूच आहे पंजापासून. माय बसा आता, नंतर पूजा करा, आरती संपली. बसा लोक सर्वांनी टाळी वाजवून म्हणा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. पुरुष मंडळी हा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. वाह, अजून थोडा आवाज. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय, शुकाचार्य महाराज की जय. टाळी वाजवा आपल्या आपल्या शेजारणी करता. माय सुंदर भजन म्हणलीस गो छबू म्हणा. खरंच तुमचा आवाज गोड आहे बरं काय. सुरात म्हणल्या तुम्ही सगळेजण, कारण एवढे आपल्या इथं 8-9 सप्ते होतात. ऐकून ऐकून स्वर तुम्हाला भजन काकडा हे सगळं पाठ झालेलं आहे नाही का. गोड गळा आहे तुमच्या सर्वांचा. मरून तुमच्या पोटाला यावं मी. नाही खरंच आहे हो, एवढा गोड आवाज तुमचा. काही काही गावामध्ये घोगऱ्या गळ्याचा माणूस पुढेच येऊन बसते. श्री कृष्ण गोविंद हरे. आता काय मला खाऊन टाकतोस की काय, असा आवाज त्याचा.
तुमचा आवाज. परीक्षित राजा कथा श्रवण करू लागलेले, अंशन व्रत अशा प्रकारचं धारण केलेलं आहे. जशी जशी कथा सांगू लागलेली आहे तसा तसा आनंद परीक्षित राजाला होऊ लागलेला आहे. नाही का, आज तिसरा दिवस. आणि मग त्यानंतर ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचं ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे. पुढे वराह अवताराची कथा सांगितली. वराह अवतार घेऊन भगवंतांनी पाण्यात असलेली पृथ्वी अशा प्रकारची वर काढलेली आहे. सगळ्या लोकांना अशा प्रकारचं जीवदान दिलेलं आहे. बोले वराह भगवान की जय. पुढे कपिल भगवंताचा जन्म झालेला आहे. कपिल भगवंतांनी अशा प्रकारचं योगशास्त्र, सांख्यशास्त्र, सगळे अशा प्रकारचे शास्त्राचे पारंगत असणारे कपिल भगवान सगळ्या जगाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश कपिल भगवंतांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आपल्या आईला सुद्धा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला कपिल भगवंतांनी. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो बाबांनो, ज्ञान भक्ती एखाद्याजवळ ज्ञान असेल, त्याचं वय लहान असेल तरी सुद्धा अशा प्रकारचं त्याचं म्हणणं ऐकावं. कारण तो ज्ञानवान आहे, भक्तिवान अशा प्रकारचा आहे. ज्ञानवान मां प्रपद्यते. वयाने लहान जरी असला, ज्ञानी आहे, त्याचं ऐकावं, त्याच्या चरणावर नतमस्तक व्हावं. कपिल भगवंताचं वय लहान आहे. सगळ्या जगाला, ऋषी मुनींना, सगळ्यांना अशा प्रकारचा आनंदित करून ब्रह्मज्ञानाचा उपदेश कपिल भगवंतांनी केला. हा सुद्धा भगवंताचा अवतार आहे. कपिल देव भगवान की जय. पुढे चतुर्थ स्कंदामध्ये भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांची कथा आपल्याला श्रीमद भागवतामध्ये पाहायला मिळते. विदुरांनी विचारलं, भवेशीलवतां श्रेष्ठे दक्षो दुहितृत्वत्सलः विद्वेषमकरोत् स्मनादना धृत्यात्मजां सतीम्. हे ब्राह्मण, मला सांगा, प्रजापती दक्ष यांचं कन्येवर खूप प्रेम होतं. त्यांनी आपली कन्या सती हिचा अनादर करून भगवान शिवजीला अशा प्रकारचं द्वेष दिला. कशा करता, त्या जावया सासऱ्यामध्ये कसा द्वेष झाला हे आपण मला थोडंसं सांगावं. मैत्रेय ऋषी विदुरांना ही कथा सांगतात. विदुरा, पूर्वी एकदा प्रजापती असणारा हा दक्ष राजा, सगळ्या पृथ्वीचा राजा, मोठा यज्ञ ठेवलेला आहे. आणि त्या यज्ञामध्ये मोठे मोठे ऋषी बोलवले, देवतांना आमंत्रण दिलेलं आहे. मुनी, अग्नी सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत. नारायण आलेले आहेत, ब्रह्मदेव आलेले आहेत, भगवान शिवजी आलेले आहेत. त्यावेळेला आपल्या सुंदर अशा प्रकारचा हा दक्ष राजा सभेमध्ये येत असताना सगळे उठून उभे राहिले. दक्ष राजा आहे, पृथ्वीचा राजा आहे, सम्राट आहे. ब्रह्मदेव उभे राहिले, भगवान विष्णू उभे राहिलेले आहेत, सर्व इंद्रदेव सर्व उभे राहिलेले आहेत. दक्ष राजाचं स्वागत केलेलं आहे. पण महादेव आपल्या ध्यानामध्ये मग्न झालेले आहेत, जाणून बुजून नाही. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे महादेव बसलेले असतात त्या ठिकाणी त्यांना समाधी लागत असते. समाधी लागते. स्वतःच्या स्वस्वरूपामध्ये ते विलीन होऊन जातात.
स्वतः अशा प्रकारचे महादेव त्या गीतेचं चिंतन करत असतात. एकदा पार्वती मातेनं भगवान शिवजीला विचारलं, प्रभू सारखं तुम्ही गीता घेऊन हातात बसता, गीता 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 गीता, काय आहे त्या गीतेमध्ये, श्रीमद भगवत गीतेमध्ये असं? आणि त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, ज्ञानोबाराय बोलतात, हे देवी काय सांगावं, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून आलेली ही गीता. काल गीता जयंती झाली. काय आहे त्या गीतेमध्ये, काय नाही. हे पार्वती, तुझं जसं नित्य नित्य स्वरूप सुंदर, रोज तुझं सुंदर स्वरूप बदलत असतं, तसं या गीतेचा भाव रोज बदलत असतो. मी वाचत असता, मी चिंतन करत असता, देवी स्वरूप का तुझे नित्य नूतन, तशी ही गीता आहे. आणि म्हणून भगवान शिवजी स्वतःच्या ध्यानामध्ये आहेत. दक्ष राजा आलेल्याचं कळालं नाही. महादेवांना बसलेलं पाहिलं. दक्षाला वाटलं माझा अनादर केला. दक्षाला हे सहन झालं नाही आणि त्यांच्याकडे तिरप्या नजरेनं दक्ष राजा पाहायला लागला. क्रोध आला. आपला जावाई असणार हा शिव, माझी मुलगी सती याच्याकडे काही नसताना दिली. कळालं नाही महाराज, निंदा करायला लागला भगवान शिवजीची. स्मशानात राहणारा व्याघ्रांबरधारी महादेव म्हणतो आणि मी सम्राट पृथ्वीचा राजा आल्यानंतर उठून उभा राहत. निंदा करायला लागला महाराज. त्यावेळेला अनेक जणांनी, नंदींनी दक्षाला श्राप दिला. अरे हे बरं नाही, देवाधिदेव महादेव असणारे अशा प्रकारचे हे आहेत, त्यांच्याविषयी असे शब्द तू काढलेले आहेत. एक दिवस तुझं हे मुख अशा प्रकारचं राहणार नाही. ज्या मुखानं तू भगवंताची निंदा केलेली आहेस ते तोंड शिल्लक राहणार नाही, ते धड शिल्लक राहणार नाही. अरे जा, तुझा काय शाप लागणार आहे. निघून गेलेले आहेस. आणि अशा प्रकारचं पुन्हा एकदा दक्षराजांनी फार मोठा यज्ञ ठेवलेला आहे. सगळा यज्ञ ठेवला पण महादेवांना आमंत्रण दिलं नाही. सगळ्या देवांना मूळ आमंत्रण दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा एक भजन. म्हणा. इकडले पुढे, इकडले मागे. स्टॉप.